सो ठीक आहे, आपण ऑपरेटर हा टॉपिक बघत होतो. ठीक आहे, मागच्या लेक्चरला तर त्याची डेफिनेशन काय होते, ऑपरेटर इज अ सिम्बॉल लाईक, ठीक आहे, काय बोलतो, ऍडिशन मायनस, ठीक आहे, असाइन और, ठीक आहे, हे ग्रेटर दॅन ऑपरेटर, ठीक आहे, दॅट परफॉर्म ऑपरेशन सच एज ऍडिंग नंबर, कंपेअरिंग व्हॅल्यू और असाइन डाटा टू द व्हेरिएबल. आपण आतापर्यंत काय करत होतो, फक्त व्हेरिएबलला, ठीक आहे, डेटा असाइन करत होतो. आपला ऑपरेटरने काय झालं, आपण आता व्हेरिएबल सोबत वर्क करायला लागलो. बरोबर. पहिले काय करायचं, आपण फक्त त्या बॉक्समध्ये, कम्प्युटर मेमरीमध्ये एक बॉक्स बनायचं, ओके, आणि त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करून घ्यायचो. पण आता काय करतो, आपण त्या डेटा सोबत वर्क करतोय. ठीक आहे, म्हणजे 5+3, ठीक आहे, हे ऍडिशन करतो किंवा ते सबस्ट्रॅक्शन करू, जे आपण काल एक्झाम्पल बघितले. ठीक आहे, तसे अरिथमॅटिक ऑपरेटरचे, ठीक आहे, सबट्रॅक्शन, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, ठीक आहे, डिव्हिजन आपण मॉड्यूल बी बघितलं, मॉड्यूल ऑपरेटर बी बघितलं, जो रिमाइंडर काढून देतो. या प्रकारे आपण इंट्रोडक्शन केलं होतं ऑपरेटरचं. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की आपल्याला ऑपरेटरचे, ठीक आहे, गरज काय, ठीक आहे, जावास्क्रिप्टमध्ये तो कशासाठी यूज होतो, परफॉर्म कॅल्क्युलेशन, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ॲडिंग नंबर, ठीक आहे, कॅल्क्युलेटर टोटल व्हील. जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्राम बनवणार, ठीक आहे, किंवा प्रोजेक्ट बनवणार, त्याच्यात तुम्हाला जर, ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायचं असतील तर आपण काय यूज करू, ऑपरेटर यूज करू. ठीक आहे, किंवा कोणत्या व्हॅल्यूज कम्पेअर करायचं असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल स्टुडंट पास आहे की फेल आहे, त्यासाठी आपण काय यूज करू, तर ऑपरेटर यूज करू. सेम आपल्याला टेक्स्ट कंबाईन करायचं असेल तर काय यूज करू, आपण ऑपरेटर यूज करू. डिसिजन मेकिंग करायचं असेल तर म्हणजे लॉजिकल ऑपरेटर यूज करून, आपण बोललो होतो ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, नॉट इक्वल टू, ठीक आहे, त्याच्यासाठी बी काय यूज करू, आपण यूज करणार आहे आपण ऑपरेटर. ठीक आहे, आता इथे काय दिलंय, चेकिंग पास और फेल. ओके, सो यांनी काय केलं इथे, ऑपरेटर यूज करून, ठीक आहे, कोणतं ऑपरेटर आहे, तर हे काय चेक करते, मार्क्स किती लेस दॅन ऑर इक्वल टू 35 असतील तर, ठीक आहे, तर तो पास आहे, किंवा 35 और ग्रेटर दॅन 35 किंवा इक्वल टू असतील तर तो काय आहे, पास आहे, लेस दॅन असतील तर काय होईल, तो फेल असेल. ठीक आहे, सो या प्रकारे त्यांनी एक प्रोग्राम इथे राईट केला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण एक टेबल बघितलं, त्याच्यात काय होतं, टाइप्स ऑफ ऑपरेटर. ठीक आहे, आपण काय बघितले, जावास्क्रिप्ट हॅज मेनी ऑपरेटर ग्रुप इन टू कॅटेगरीज. आता कॅटेगरीज मध्ये का ग्रुप केले, कारण की प्रत्येक ऑपरेटरचे डिफरंट डिफरंट युजेस आहे. बरोबर. अरिथमॅटिकचे कशासाठी, कॅल्क्युलेशन परफॉर्म करण्यासाठी, असाइनमेंट त्यासाठी राहतं, व्हॅल्यू स्टोअर किंवा अपडेट करण्यासाठी, कंपॅरिझन, ठीक आहे, व्हेरिएबलमध्ये कंपॅरिझन करण्यासाठी. ठीक आहे, लॉजिकल आपण कंडिशन चेक करतो. ठीक आहे, ट्रू आणि फॉल्स असेल. ठीक आहे, स्ट्रिंगचं कसं असतं, जॉईंट टेक्स्ट व्हॅल्यूज, ठीक आहे, प्लस साइन, त्याच्यानंतर कोणतं असतं, टर्नरी, त्याचा अर्थ काय, शॉर्ट वन लाईन डिसिजन. ओके, सो त्यामुळे काय केलं, प्रत्येक याला कॅटेगराईज करून दिलं. अरिथमॅटिक असलं तर, सॉरी, अरिथमॅटिक असले तर आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी आपण यूज करू. ते तुम्ही एक प्रोजेक्ट बनवला, ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला एखादा बिल वगैरे कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा कुठे ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, ठीक आहे, त्यासाठी आपण काय यूज करणार आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर. ठीक आहे, जिथे असाइन व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन किंवा अपडेट करायचं असेल तर आपण काय करू, यूज करू असाइनमेंट ऑपरेटर. ठीक आहे, जिथे आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल दोन व्हॅल्यूज मध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टुडंट पास आहे की फेल आहे, ठीक आहे, युजर लॉग इन आहे किंवा लॉग आउट आहे. ठीक आहे, या प्रकारे मग आपण काय करू, ठीक आहे, कम्पेअर करू. त्याच्यानंतर आहे लॉजिकल. ठीक आहे, लॉजिकलचा अर्थ ठीक आहे, तर लॉजिकलचा काय अर्थ होतो, ठीक आहे, कंबाईन ट्रू किंवा फॉल्स कंडिशनसाठी. ठीक आहे, आपण जेव्हा लॉजिक म्हणजे, एक मिनिट, ठीक आहे, लॉजिकलचा काय यूज असतो, कंबाईन ट्रू फॉल्स कंडिशन. त्याच्यानंतर कोणतं होतं, स्ट्रिंग होतं. ठीक आहे, त्याचा अर्थ कशासाठी करतो आपण, जॉईन टेक्स्ट व्हॅल्यू, आणि टर्नरी काय असतं, शॉर्ट वन लाईन डिसिजन. ओके, सो त्याच्यानंतर आपण कोणतं बघितलं, सर्वात आधी आपण बघितलं होते अरिथमॅटिक ऑपरेटर्स. ठीक आहे, त्याच्यात आपण किती टाईप बघितले, सेम ॲज, ठीक आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर यूज टू परफॉर्म मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जस्ट लाईक अ कॅल्क्युलेटर. ठीक आहे, कॅल्क्युलेटर म्हणजे आपण जे, आपण एक्झाम्पल बघितलं होतं. ठीक आहे, आपण जे फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये कॅल्क्युलेटर यूज करतो, सेम त्याप्रमाणे आपण इथे
अरिथमॅटिक ऑपरेटरचा ठीक आहे यूज करतो. त्याच्यामध्ये काय असतं, ऑपरेटर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ठीक आहे, मॉड्युलसचा काय असतो, रिमाइंडर ठीक आहे. आता हे एक्सपोनंट आपण बघितलं होतं तर आपल्याला पॉवर काढून होतो ठीक आहे. त्या इन्क्रीमेंट आणि आपण डिक्रीमेंट याच्या सगळ्यांचं आपण काल एक्झाम्पल बघितलं होतं ठीक आहे. आणि त्यांनी इथे एक्झाम्पल दिले. याच्याने काय होईल, प्लस प्लसने 1ने हा इन्क्रीज होऊन 6 होईल आणि मायनसने काय होईल 5 डिक्रीमेंट होईल ठीक आहे आणि 4 येईल आउटपुटमध्ये. सो ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ठीक आहे असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर यूज का असतो, व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी व्हेरिएबलमध्ये किंवा अपडेट करण्यासाठी जे एक्झिस्टिंग व्हॅल्यू असतं ठीक आहे, इन शॉर्ट वे. ओके, सो इथे काय केलं आपण, एक्स इज इक्वल टू 5 म्हणजे काय केलं, लेट एक्स जो असेल ठीक आहे व्हेरिएबल डिफाईन केला असेल त्याला काय केलं 5 त्याला व्हॅल्यू स्टोअर केली. कसं काय केली, तर या असाइन इक्वल टू साईनने ते काय एक असाइनमेंट ऑपरेटर आहे ठीक आहे. सेम आपण काय केलं, प्लस करून इक्वल टू साईन यूज केलं. याच्याने काय झालं होतं ठीक आहे, जी आपण 5 मध्ये ठीक आहे 5 ऍड केले म्हणजे ऍडिशन केले, सेम आपण 5 सबट्रॅक्ट केलं ठीक आहे, म्हणजे याच्यात वजा केले. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन केले, डिव्हिजन आणि मॉड्युलस ठीक आहे. तिथे म्हणतात की स्टोर रिमाइंडर इन एक्स, डिवाइड एक्स बाय 5 ठीक आहे. हे आपण काल सर्व एक्झाम्पल बघितले होते. याच्यानंतर ठीक आहे आपण काय बघितले होते, कंपॅरिझन ऑपरेटर ठीक आहे. कंपॅरिझन ऑपरेटर आर यूज टू कम्पेअर टू व्हॅल्यूज ठीक आहे, and return always true or comparison काय रिझल्ट ऑलवेज ठीक आहे ट्रू किंवा फॉल्स मध्ये आपल्याला रिटर्न होतो. बरोबर, आपण कोणत्या बघितलं, एक इक्वल टू, डबल इक्वल. एक मिनिट, ठीक आहे. काय होतं कंपॅरिझन ऑपरेटर ठीक आहे. आपण काय बघितलं होतं, दोन इक्वल टू साईनचं काय असतं ठीक आहे, तो डेटा टाईप चेक करत नाही, फक्त काय चेक करतो, व्हॅल्यू चेक करतो. ओके, सेम काय ट्रिपल इक्वल टू काय करतो आपण, जर 3 इक्वल साईन असतील ठीक आहे असाइन, तर तो काय चेक करतो, व्हॅल्यू पण चेक करतो आणि डेटा टाईप पण चेक करतो. ओके, त्याच्यानंतर आपण नॉट इक्वल टू बघितलं, तो काय चेक करतो, फक्त व्हॅल्यू. आणि याच्यानंतर नॉट इक्वल टू व्हॅल्यू प्लस डेटा टाईप, जिथे 2 साईन आले ठीक आहे. आणि हे काय एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे काय असतं, नॉट. ओके, कधी लक्षात ठेवा, मी एक्सप्लेन करतो तुम्हाला परत एकदा. आपण ओके इकडे लक्ष द्या. ठीक आहे, याचा सर्वात आधी याचा अर्थ समजून घ्या ठीक आहे. हा ठीक आहे, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो नॉट. ओके, नॉट ठीक आहे. त्याच्यानंतर आपण असं केलं, एक ऑपरेटर एक्सक्लेमेटरी मार्क एक ठीक आहे, आणि त्याच्यानंतर कोणतं आहे एक्सक्लेमेटरी मार्क एक, दोन इक्वल टू साइन ठीक आहे. आता हा काय चेक करेल आपला फक्त ठीक आहे, हा चेक करताना करेल आपला फक्त व्हॅल्यू ठीक आहे, आणि हा जो असेल तो काय चेक करेल, व्हॅल्यू बी चेक करेल आणि त्याचा प्लस त्याचा टाईप ही चेक करेल ठीक आहे. म्हणजे जर मी आता बोललो की नॉट ठीक आहे, त्यांच्या एक्झाम्पल प्रमाणे आपण घेऊ, हे दोन एक्झाम्पल घेतले त्यांनी बरोबर. सो ठीक आहे, हे पहिलं गमत आहे नॉट इक्वल टू ठीक आहे. जर आता 5 ठीक आहे, इथे काय चेक केले नाही, डेटा टाईप चेक केलाय का, ठीक आहे नाही केलंय. ओके, सो याचं काय येईल, 5 8चा इक्वल आहे का, ठीक आहे नाही आहे, मग आन्सर आला आपल्याला ठीक आहे ट्रू आणि फॉल्स मध्ये आन्सर. बरोबर, हे काय केले, ट्रू केलं म्हणजे व्हॅल्यू इक्वल नाही आहे. नॉट इक्वल टू काय चेक करेल, व्हॅल्यू प्लस टाईप चेक करेल. आता इथे काय एक्झाम्पल घेतलं नाही 5, पण इथे घेताना कोणतं केलं 5 ठीक आहे. आता जर हे जर सिंगल राहिलं असं तर काय आलं असतं आपल्याला ऑप्शन ठीक आहे. आता यांनी काय केलं, इथे दोन इक्वल टू साईन टाकली म्हणजे हा 5 हा 5चा इक्वल आहे का, ते काय आलं असतं आपल्याला. आणि नॉट इक्वल टू यांनी काय चेक केलं, व्हॅल्यू
प्लस टाईप, हाच टाईप काय आला आपला स्ट्रिंग आला बरोबर. म्हणजे हे नॉट इक्वल टू आहे का, तर हे आहे ट्रू. ठीक आहे, ट्रू का बरं, कारण की हा 5, ठीक आहे, लक्षात घ्या हा 5, ठीक आहे, आणि हा 5 इक्वल नाही आहे. ठीक आहे, का बरं, यांनी काय चेक केलंय, यांनी चेक केलं आहे 5, ठीक आहे, पहिले 5 प्लस, ठीक आहे, प्लस 5 चा डेटा टाईप, डेटा टाईप. ओके, त्यामुळे ठीक आहे हे जे आहे, ठीक आहे, ते ट्रू येत आहे की हे दोन्ही इक्वल नाही आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय असतो, आपण बोललो होतो नॉट इक्वल, नॉट इक्वल. ठीक आहे, हे नाहीला चेक करते. ओके, नॉट इक्वल म्हणजे हे दोन्ही इक्वल आता नाहीये, कारण की यांचा टाईप डिफरंट डेटा टाईप, म्हणून आपल्याला काय आलंय आन्सर मध्ये आला आहे ट्रू. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ग्रेटर दॅन, ठीक आहे, आणि लेस दॅन और ग्रेटर दॅन इक्वल टू और लेस दॅन इक्वल टू. ठीक आहे, याचे आपण काल एक्झाम्पल बघितले होते. ठीक आहे, आता याच्यात इम्पॉर्टंट काय होतं सर्वात, ठीक आहे, आपण जे हे, ठीक आहे, याच्यात, ठीक आहे, आणि याच्यात डिफरन्स काय असतो, एक एक 3. ठीक आहे, यांच्यामध्ये डिफरन्स काय, हा, ठीक आहे, हा आणि हा काय चेक करतो. ठीक आहे, तो याच्यात काय चेक करेल सर्वात आधी, सो कम्पेअर ओनली व्हॅल्यूज अँड इग्नोर डेटा टाईप अँड कम्पेअर व्हॅल्यू बोथ अँड द डेटा टाईप ऑलवेज प्रेफर. ठीक आहे, सो हे आपण बघितलं होतं. ठीक आहे, कोणतं आहे, स्ट्रिक्ट, काय म्हणता त्याला, स्ट्रिक्ट ऑपरेटर, ऑपरेटर हे काय चेक करतं, आपलं व्हॅल्यू, ठीक आहे, प्लस डेटा टाईप. ठीक आहे, आणि हे काय असतं, हे काय चेक करतं आपलं फक्त व्हॅल्यूज. त्यामुळे कधी बी यूज कोणतं करायचं मोस्टली, ठीक आहे, जेव्हा आपण कोड करू तेव्हा आपण मोस्टली हे यूज करायचं जर नीड असली तर. ठीक आहे, याला अवॉइड करायचं जास्तीत जास्त. ठीक आहे, ते बोलले काय की कम्पेअर टू इट इन युअर कोड, सो इट्स अवॉइड कन्फ्युजिंग बग ऑलवेज प्रेफर. ठीक आहे, किती यूज केले त्यांनी, 3 असाइनमेंट. ठीक आहे, म्हणजे इक्वल साईन किती यूज केले, 3, टू अवॉइड कन्फ्युजिंग बग्स. ओके, सो कारण की याच्याने काय होईल, हाफ आहे, ठीक आहे, तुम्ही इक्वल केलं, डबल इक्वल, आणि हा तुम्हाला देऊन देईल आउटपुटमध्ये ट्रू देऊन देईल, पण एक जर आपण इथे 5 5, ठीक आहे, चेक केलं तर आपल्याला काय देईल, ते आन्सर देईल फॉल्स. सो कधी यूज करताना 3 इक्वल टू साईन यूज करायचं. त्याच्यानंतर आलो होतो आपण लॉजिकल ऑपरेटरवरती, हा आपल्यासाठी नवीन पार्ट आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय बघितलं ते कंपॅरिझन ऑपरेटर, तरी आता आहे आपले लॉजिकल ऑपरेटर. ओके, सो डेफिनेशन के लॉजिकल ऑपरेटर कंबाइन और रिवर्स ट्रू फॉल्स वैल्यू. ठीक है, दे आर वेरी युजफुल वेन वी चेकिंग मोर देन वन कंडिशन ॲट अ टाइम. ठीक आहे, आता याचा काय अर्थ होतो, लॉजिकल अँड. ठीक आहे, मीनिंग काय, ट्रू इफ बोथ कंडिशन आर ट्रू. ठीक आहे, एक आहे लॉजिकल और, ठीक आहे, ट्रू ॲटलिस्ट वन कंडिशन इज ट्रू. ठीक आहे, एक आहे लॉजिकल नॉट. ठीक आहे, हे आपण आधीच बघितलो. ठीक आहे, एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे काय असतो, हे आहे, तर समजून घ्यायचं काय आपल्यासाठी, नॉट ऑपरेटर हा आहे नॉट. ओके, म्हणजे नॉट काय बघितलं, इक्वल टू. ठीक आहे, सो लॉजिकल ऑल आणि लॉजिकल, ठीक आहे, नॉट रिव्हर्स. ठीक आहे, ट्रू टू फॉल्स अँड फॉल्स टू ट्रू. ठीक आहे, आता वन बाय वन आपण हे सर्व एक्झिक्यूट करू प्रोग्राममध्ये, आणि त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करतो. Yes. Okay.
आपण एक इझी एक्झाम्पल घेऊ मग सर्वात 1 बाय 1. ठीक आहे, याला कमेंट करू सर्वात आधी. लेट स्टुडंट एज 20 आणि ते घेऊ आपण लेट इज स्टुडंट. ओके, आपण घेऊ ते ट्रू. आता पहिला सगळ्यात आधी कोणतं ऑपरेटर आहे आपलं होतं कोणतं तर लॉजिकल अँड. ठीक आहे, आता हे ठीक आहे. आपण चेक करू कन्सोल डॉट लॉग स्टुडंट एज. ठीक आहे, इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 18 अँड. ठीक आहे, आता आपण काय यूज करणार आहे अँड. अँडचा अर्थ काय होतो आपल्याला बोथ कंडिशन आपल्याला काय लागतात ट्रू. ओके, अँड इज स्टुडंट. सो आपण आता याचं आउटपुट बघू. ठीक आहे, सिंटॅक्स याचं परफेक्ट. काय येतं आपल्याला आउटपुट मध्ये काय आलं. ठीक आहे, सर्वात आधी आलं ट्रू. यांचं आउटपुट कशात असतं ऑपरेटरचं काय बोलले होते की देअर. ठीक आहे, लॉजिकल ऑपरेटर कंबाईन और रिव्हर्स ट्रू और फॉल्स व्हॅल्यू दे आर व्हेरी युजफुल फॉर चेकिंग वन और मोर कंडिशन. ठीक आहे, आता इथे काय आलं आपलं त्याने काय चेक केलं हे ग्रेटर दॅन. ठीक आहे, काय चेक केलं 18 पेक्षा त्याची एज किती आहे मोठी आहे किंवा 18च्या इक्वल आहे का. ठीक आहे, ही कंडिशन काय झाली पहिली ट्रू झाली. ठीक आहे, आणि तो स्टुडंट आहे का. ठीक आहे, ही बी कंडिशन काय झाली ट्रू झाली. इथेच जर मी आता फॉल्स लावलेलं तर आता बघू आपण स्पेलिंग मिस्टेक. फॉल्स फॉल्स फॉल्स. ठीक आहे, आपण काय आलं इथे फॉल्स का बरं, कारण की इथे आपण आता काय केलं यावेळेला स्टुडंटला केलं. ठीक आहे, फॉल्स. म्हणजे आता इथे चेक करताना काय ही कंडिशन पहिली ट्रू होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघेल की याची एज किती 18 पेक्षा 80 किंवा त्याच्यापेक्षा ग्रेटर आहे का. ठीक आहे, ही कंडिशन झाली ट्रू. बट तो इथे जसा येईल ठीक आहे अँड मध्ये ही स्टुडंट आहे का नाही आहे तर फॉल्स आहे. आपल्या आउटपुटमध्ये काय येईल हा स्टुडंट. ठीक आहे, नाही येईल. ठीक आहे, मग आपल्याला काय येईल फॉल्स. आता परत मी इथे ट्रू केलं तर आपल्याला काय येईल की ट्रू. तर आपण याचं मी एक्सप्लेनेशन देतो. ठीक आहे, ठीक आहे. सर्वात आधी काय केलं आपण एक व्हेरिएबल डिफाईन केलं. ओके, सो याला सो आपण एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, तर आपण इथे काय केलं हे दोन ठीक आहे व्हेरिएबल डिफाईन केले. ठीक आहे, हा एक आणि हा एक. ठीक आहे, याच्यात व्हॅल्यू कोणती स्टोअर केली आपण व्हॅल्यू स्टोअर केली ही. ठीक आहे, 20 कशाने या इक्वल टू ऑपरेटरने. ठीक आहे, परत हे एक व्हेरिएबल डिफाईन केलं व्हॅल्यू कोणती स्टोअर केली याच्या ट्रू. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं आपण इथे आलो कन्सोल ऑफ लॉग मध्ये. हे काय चेक केलं आपण स्टुडंट एज इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 18 आहे का. ठीक आहे, ते कसं काय चेक केलं आपण ग्रेटर दॅन ऑपरेटरने. ठीक आहे, ग्रेटर दॅन ऑपरेटर. ओके, सो ठीक आहे, इथे व्हॅल्यू टाकले आपण 18. चेक केलं की स्टुडंट एज ठीक आहे ग्रेटर दॅन किंवा 18 पेक्षा ठीक आहे जास्त असेल. तर इथे काय झालं आपण किती डिफाईन केली होती 20. ठीक आहे, मग ही कंडिशन पहिली झाली आपली ट्रू. ठीक आहे, पण इथे आपण कोणतं ऑपरेटर यूज केलंय आपण यूज केलंय अँड. ठीक आहे, आपण यूज केला आहे अँड ऑपरेटर.
तर ठीक आहे, आता अँड ऑपरेटरचा काय यूज असतो, तो की आपल्याला ठीक आहे इफ ट्रू इफ बोथ कंडिशन आर ट्रू. ठीक आहे, याला आपण इथे घेऊ. ठीक आहे, ठीक आहे, काय बोलले ते ट्रू इफ बोथ कंडिशन आर ट्रू म्हणजे काय येईल, ट्रू आउटपुट केव्हा येईल आपल्याला, जेव्हा ज्या बोथ कंडिशन असतील, आपली कंडिशन कोणते, स्टुडंटची एज ठीक आहे ग्रेटर दॅन और इक्वल टू 18 पाहिजे आपले. ठीक आहे, आणि अँड ठीक आहे अँड ठीक आहे हीच स्टुडंट जे आहे आपलं ठीक आहे ते आपल्याला पाहिजे आहे. ठीक आहे, ट्रू. सो इथे काय झालं, ही पहिली कंडिशन जो होती आपलं ठीक आहे इथे एक्झिक्यूट झाले बरोबर, ही काय झाली, ही एक्झिक्यूट झाली, पण इथे काय गेलो आपण टाकलं होतं फॉल्स, एक्झिक्यूट झाली नाही. पण अँड ऑपरेटर काय सांगतो तर आपल्याला आउटपुट ट्रू केव्हा भेटेल, ट्रू भेटेल जेव्हा दोन्ही कंडिशन असतील ट्रू. इथे आउटपुट मध्ये कोड मध्ये आपण काय टाकलं होतं, इथे ट्रू घेतलं आपण, याला टाकलं होतं ठीक आहे फॉल्स. ओके, याला आपण केलं होतं फॉल्स. सो ठीक आहे, ह्या प्रकारे आपण एक्झाम्पल बघितलं अँड ऑपरेटरचं. ठीक आहे, आता लॉजिकल और काय सांगतोय, ठीक आहे ऍटलिस्ट ट्रू इफ ऍटलिस्ट वन कंडिशन इज ट्रू. आता आपण हे इथे चेक करू, काय बोलले आपण, एक कंडिशन केली आहे फॉल्स. ठीक आहे, आणि इथे ऑपरेटर यूज केला आपण. ठीक आहे, और ठीक आहे लॉजिकल और आता काय येईल, स्पेलिंग मिस्टेक ठीक आहे, आपण यूज केलं इथे और ठीक आहे, काय आलं आपल्याला ट्रू आले, जरी एक कंडिशन आपली काय होती फॉल्स होती तरी ट्रू आले. ते कसं काय, लॉजिकल और काय सांगतं आपल्याला, ट्रू इफ ॲटलीस्ट वन कंडिशन इज ट्रू. ट्रू आउटपुट केव्हा भेटेल आपल्याला, जर एक तरी कंडिशन आपली की ट्रू असली तर आपल्याला आउटपुटमध्ये ठीक आहे ट्रू. पहिली कोणती ट्रू कंडिशन कोणती होती आपली, स्टुडंट एज आपली 18 पेक्षा ग्रेटर होती. ठीक आहे, ही कंडिशन ट्रू झाली, मग त्याने काय केलं, इथूनच आपल्याला रिटर्न करताना काय केलं, ठीक आहे इथे काय केलं 20 ठीक आहे, आणि इथे फॉल्स होतं, पण इथे काय झालं आपले स्टुडंट एज ठीक आहे ग्रेटर दॅन और इक्वल टू 18 पेक्षा ही कंडिशन काय झाली आपली, ही आपली ट्रू झाली बरोबर, ही झाली आपली ट्रू. मग इथे काय केलं त्याने, आपल्याला ऑरचा यूज काय असतो, ठीक आहे ऑर त्यासाठी यूज करतो, ठीक आहे ऍटलिस्ट ठीक आहे वन कंडिशन आपल्याला पाहिजे असते ट्रू. ठीक आहे, मग काय झाली, एक कंडिशन जी होती ती आपली काय होऊन गेली, ट्रू होऊन गेली. ठीक आहे, एज जी होती ती ग्रेटर दॅन इक्वल टू 18 पेक्षा मोठी होती, का बरं, आपण एज किती डिफाईन केली होती 20. तर आउटपुटला काय आपल्याला आउटपुट मध्ये येईल ओके. सो आता नेक्स्ट कोणता आहे आपला लॉजिकल नॉट. लॉजिकल नॉटचं काय असतं, ट्रूला ठीक आहे रिव्हर्स करतं. ठीक आहे, ट्रू असेल तर फॉल्स करेल, फॉल्स असेल तर ट्रू करेल. ठीक आहे, आपण त्याचं एक्झाम्पल बघू. त्याचा सिंटॅक्स असतो हा. ठीक आहे, आपण बोललो होतो नॉट नॉट. ठीक आहे, इथे आलो आपला एक्झाम्पल ओके, फक्त आपण हे चेक करू. आता काय आपलं फॉल्स आहे ना, तर आउटपुट मध्ये आपण चेक करू, याचा लॉजिकल नॉटचा यूज करू. आपल्याला काय आलं आउटपुट मध्ये ट्रू. आता ट्रू असलं इथे ठीक आहे, तर आपल्याला काय येईल फॉल्स. ठीक आहे, मग याचा काय असतो अर्थ, काय बोलले ते डेफिनेशन, रिव्हर्स ट्रू टू फॉल्स अँड फॉल्स टू ट्रू. ठीक आहे, हे सिम्पल आहे. ठीक आहे, लॉजिकल नॉटचं काय अर्थ, काय करते काम. ठीक आहे, जर ट्रू असली तर व्हॅल्यू फॉल्स करून दिलं, फॉल्स असली तर व्हॅल्यू ठीक आहे ट्रू करून दिलं. काय, सो हे आपले झाले लॉजिकल ऑपरेटर. त्याच्यानंतर कोणते असते, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. ठीक आहे,
तुम्हाला स्क्रीन आता स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशनचा काय यूज असतो. हा ठीक आहे, व्हेन ठीक आहे, हे प्लस साइन आहे ठीक आहे, ऍडिशनचं इज यूज बिटवीन टू स्ट्रिंग. ठीक आहे, स्ट्रिंग म्हणजे काय असतं, आपलं टेक्स्ट असतं बरोबर. इट जॉईन्स देम टुगेदर इन्स्टेड ऑफ ऍडिंग नंबर्स. दिस इज कॉल्ड कॉन्कॅटिनेशन. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल बघू. ठीक आहे, इथे यांनी कोणतं एक्झाम्पल घेतलं, राहुल. ठीक आहे, जाऊ दे, आपण आपलं एक्झाम्पल घेऊ. चालू आहे, आपण केलं कमेंट. ठीक आहे, आपण घेऊ एक नेम घेऊ. ठीक आहे, लेट कोर्स प्रोग्राम. ठीक आहे, नेम आपण टाकू ITR प्रोग्राम. ठीक आहे, प्रोग्राम लेट कोर्स नेम कोर्स name UI UX with React. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, लेट. ठीक आहे, फुल नेम. ओके, फुल नेम आपल्याला काय करायचंय, हे जे पूर्ण नाव आहे. ठीक आहे, हे दोन्ही डिफरंट आहे. ठीक आहे, हे याच्यात वेगळी व्हॅल्यू आहे, याच्यात वेगळी व्हॅल्यू. आपल्याला हे दोन्ही काय करायचे, कॉन्कॅट करायचे. म्हणजे काय, एक सिंगल स्ट्रिंग मध्ये आपल्याला या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं. आपण कसं काय करू, प्रोग्राम नेम प्लस, ठीक आहे, स्पेस प्लस कोर्स नेम, त्याच्यानंतर कन्सोल डॉट लॉग करूया नेम. ठीक आहे, इथे आपण आलो तर काय आलं आपल्याला. ठीक आहे, पूर्ण स्ट्रिंग आले. ठीक आहे, ITR प्रोग्राम. ठीक आहे, UI UX विथ रिॲक्ट. ठीक आहे, एकच काय झालं या प्लस साइन. ठीक आहे, याचा काय अर्थ असतो, कॉन्कॅट करणं. ठीक आहे, कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय, सिंपल यूज टू इज बिटवीन टू स्ट्रिंग. ठीक आहे, इट जॉईन्स देम. ठीक आहे, कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय, या स्ट्रिंगला काय केले त्याने, जॉईन्स देम. ठीक आहे, टुगेदर इन्स्टेड ऑफ ऍडिंग नंबर्स. दिस कॉल्ड कॉन्कॅटिनेशन. ठीक आहे, केअरफुल विथ नंबर अँड स्ट्रिंग इफ यूज बिटवीन द नंबर अँड स्ट्रिंग. जावास्क्रिप्ट जॉईन्स देम एज टेक्स्ट इन्स्टेड ऑफ ऍडिंग देम. ठीक आहे, आता त्यांनी हे एक्झाम्पल दिलं आपल्याला. तर ठीक आहे, जर आपण जिथे नंबर यूज करू. ठीक आहे, ते काय बोलले, ठीक आहे, याला आपण एका व्हेरिएबल मध्ये टाकू. इथे याला कन्सोल डॉट लॉग करू. ठीक आहे, आता आपण याचा आउटपुट बघू आपल्याला काय येते. याला केला आपण कमेंट, काय आलं आपल्याला 55. ठीक आहे, आता याचा आन्सर काय आलं पाहिजे आपल्याला लॉजिकली, याला पाहतो 10. ठीक आहे, कारण आपण कोणतं ऑपरेटर यूज करतो. ठीक आहे, 5 प्लस. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, कॉन्कॅटिनेशनचं बी आहे, बट हे नंबर सोबत चालत नाही. ठीक आहे, हे कशा सोबत चालेल, याने काय ट्रीट केलं, याला बी ॲज अ स्ट्रिंग ट्रीट करून घेतलं. ठीक आहे, त्या फाईल आपण, त्यामुळे कधी बी नंबर सोबत असं ऑपरेटर. ठीक आहे, हे कॉन्कॅटिनेशन नाही करायचं. ठीक आहे, इथे स्ट्रिंग राहिले असते, आपण इथे फक्त स्ट्रिंग केली तर परफेक्ट आहे. ठीक आहे, कारण की इथे आता आपल्याला 55. एक मिनिट द्या. हॅलो. ठीक आहे, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशनचं. ठीक आहे, आता पुढचा पार्ट कोणता आहे आपला. ठीक आहे, टर्नरी ऑपरेटर. ठीक आहे, टर्नरी ऑपरेटरचा काय यूज असतो, द शॉर्ट वे ऑफ रायटिंग. ठीक आहे, ठीक आहे, द टर्न ऑपरेटर इज अ शॉर्ट वे ऑफ रायटिंग सिंपल इफ एल्स स्टेटमेंट. ठीक आहे, इट यूजेस जस्ट अ क्वेश्चन. ठीक आहे, मार्क्स अँड कोलन. आता आपण त्याचा सिंटॅक्स बघू. ठीक आहे, आता हे काय पहिले, ठीक आहे, हा सिंटॅक्स काय म्हणतोय, सर्वात आधी कंडिशन आहे. ठीक आहे, हा दुसरा काय आहे, याच्यापेक्षा मी एक्सेल ड्रॉ करते तुम्हाला सिंपल झालं. ठीक आहे, ही काय आपली, ही आहे आपली सर्वात आधी कंडिशन. ओके,
हे काय आहे, जर व्हॅल्यू ट्रू असलं ठीक आहे तर काय यायला पाहिजे, आणि व्हॉट इफ ठीक आहे व्हॅल्यू फॉल्स असली तर ठीक आहे काय डिस्प्ले व्हायला पाहिजे. हा काय त्याचा सिंटॅक्स कसला, तर आपल्या टर्नरी ऑपरेटरचा. ओके, सिंटॅक्स ऑफ टर्नरी. ओके, सो आपण काय घेतलं ठीक आहे, काय यायचा सर्वात आधी सिंटॅक्स काय बघितला आपण. ठीक आहे, पहिली कंडिशन ठीक आहे, व्हॅल्यू जर ट्रू असेल तर काय प्रिंट होईल, व्हॅल्यू फॉल्स असेल तर काय प्रिंट होईल. ठीक आहे, सो हे आपण एक्झाम्पल इथे घेऊ आणि इथे चेक करू. आउटपुट मध्ये काय बोलले ठीक आहे, मार्क्स दिले आपल्याला बरोबर 40. ठीक आहे, इथे काय ऑपरेटर यूज केलं, जर मार्क्स 40 ठीक आहे 35 पेक्षा ग्रेटर दॅन और इक्वल टू असतील ठीक आहे तर काय होईल, पास, नाही तर आउटपुटला काय येईल, फेल येईल. पण इथे कुठे कमेंटेड आहे ठीक आहे, काय आलं आपले पास. का बरं, तर मार्क्स किती होते आपले 40 होते. ठीक आहे, आता याला मी एक्सप्लेन करतो वन बाय वन ऍक्च्युली झालं काय. सर्वात आधी आपण याला काढलं, याला 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 ठीक आहे, याला आणि याला आणि इथे आपला कोड. ओके, सो काय झालं इथे ठीक आहे, आता याच्यावर लक्ष द्या ह्या कोडवर. ओके, सो हे काय होतं आपल्या सगळ्यात आधी आपली कंडिशन. ठीक आहे, कंडिशन काय होते आपली, ही आपली एक मिनिट ठीक आहे, हे काय होते आपली, ही होते आपली कंडिशन. ठीक आहे, कंडिशन काय होते आपली, मार्क्स जे असतील ते ग्रेटर दॅन और इक्वल टू किती पाहिजे होते आपल्याला, 35 पेक्षा ग्रेटर पाहिजे आपले काय होते मार्क्स, आपण डिफाईन केले होते 40. ठीक आहे, आता हे काय झाले आपली कंडिशन ट्रू झाली. हे काय बोलले, व्हॅल्यू इफ ट्रू, ट्रू झाली माहिती काय चेक केलं त्याने, हे झाले पास. ठीक आहे, त्याच्यानंतर काय झालं, ही कोणती होती, व्हॉट इफ व्हॅल्यू ठीक आहे फॉल्स, मग ही काय झाली आपली फेल. ठीक आहे, सो हे काय होते आपले मार्क्स होते. ठीक आहे, सर्वात आधी 40, व्हॅल्यू ट्रू आहे. ठीक आहे, काय झालं कंडिशन सर्वात आधी चेक केले आपण, इथे कंडिशन आपले मार्क्स 40 होते 35 पेक्षा ग्रेटर दॅन और इक्वल टू होते. ठीक आहे, इथे काय झाली ट्रू, ट्रू होती तर काय केली आपण आउटपुट मध्ये काय दिलं, केलंय पास. ठीक आहे, ही फॉल्स राहिले असते तर काय उचललं असतं त्याने, उचललं असतं फेल. ठीक आहे, सो याप्रमाणे आपण ठीक आहे कोणतं ऑपरेटर बघितलं आता, टर्नरी ठीक आहे ऑपरेटर. सो ठीक आहे, एक मिनिट फक्त. ठीक आहे, तो आता नेक्स्ट कोणता आहे, ठीक आहे ऑपरेटर प्रेसिडेंट आपला. ठीक आहे, प्रेसिडेंस आपला टॉपिक आहे. ओके, सो याचा अर्थ काय होतो ठीक आहे, सर्वात आधी याची डेफिनेशन बघून घेऊ आपण. when an expression has more than one operator ठीक आहे, JavaScript follow fixed order to both decide which operator run first. ठीक आहे, तो operator is called operator precedence is really similar to Bodom's rule. ठीक आहे, आता इथं आपण तुम्ही बघितला असेल. ठीक आहे, हा काय सांगतो आपल्याला, सर्वात आधी आपण मी तुम्हाला रूल दाखवतो थांबा, त्याच्यानंतर तुम्ही विसरले असणार. रूल्स ठीक आहे, ऑर्डर ऑफ ऑपरेशन. ठीक आहे, ऍज पर बोडोमॉस रूल ठीक आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट द एक्सप्रेशन ठीक आहे गिवन इन द ब्रॅकेट फर्स्ट. काय म्हणतोय तो रूल, ठीक आहे, जो एक्सप्रेशन म्हणजे जे ठीक आहे आपण कॅल्क्युलेशन करू ए प्लस बी फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, हे आपण केलं ए प्लस बी. ठीक आहे, जर हे ब्रॅकेट मध्ये असलं तर परफॉर्म कोणतं होईल ऑपरेशन, सर्वात आधी होईल
हे होईल, ठीक आहे, कारण आपण याला ब्रॅकेटमध्ये टाकले. ओके, सो सर्वात आधी याचे जे असतील फॉर एक्झाम्पल 5 + 5, ठीक आहे, हे आपल्याला आउटपुटमध्ये येईल 10. जर आपल्याकडे मल्टिपल आपण ऑपरेटर यूज करत असतो, ठीक आहे, म्हणजे तुम्ही ॲडिशन करताय नंतर परत मल्टिप्लिकेशन करताय फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, पण आपण याला ब्रॅकेटमध्ये टाकलं तर काय येईल, आपली सर्वात आधी होईल ॲडिशन होईल. नाही तर पहिले काय झाले असते, सर्वात आधी आपली झाली असते मल्टिप्लिकेशन, ठीक आहे, पहिले मल्टिप्लिकेशन झाले असते, त्याच्यानंतर आपण हे त्याच्यामध्ये ॲडिशन असेल ते आपण ॲड केले असते. ओके, सो ते काय बोलले, ते फर्स्ट रूल वी हॅव टू कॅल्क्युलेट एक्सप्रेशन गिवन इन द ब्रॅकेट. फर्स्ट जे ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेशन असेल, ठीक आहे, ते पहिले कॅल्क्युलेट होईल, ठीक आहे. द फुल फॉर्म ऑफ ओडोमॉस ब्रॅकेट इज, ऑर्डर काय बोलले ते सर्वात आधी डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबस्क्रिप्शन, ठीक आहे. सर्वात आधी काय होते, डिव्हिजन, ठीक आहे, नंतर काय आहे, ठीक आहे, द फुल फॉर्म ऑफ ओडोमॉस इन, ठीक आहे, काय आहे, बी म्हणजे ब्रॅकेट्स, ठीक आहे, ओ म्हणजे काय, ऑर्डर, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन अँड एस म्हणजे सबस्क्रिप्शन, ठीक आहे. सो हेन्स द सेकंड प्रेफरन्स, ठीक आहे, इज गिवन इन द ऑर्डर टू एक्सपोनन्स, ठीक आहे, हे इग्नोर करा तुम्ही. सो अरिथमॅटिकल ऑपरेशन मध्ये डिव्हिजन इक्वल टू सॉल्व एक्झाम. आता इथे खाली त्यांनी आपल्याला, ठीक आहे, हे दिले बघा, ब्रॅकेट मध्ये असेल तर पहिले काय होईल आपली सिके पोडोमॉस रूल फॉर्म हे बघून हे वाचून घ्या आपण शॉर्ट्स मध्ये, ठीक आहे, एकदा याच्यापेक्षा आपण एवढ्या डीप मध्ये तुम्हाला जायची तर गरज नाही. आपण एक काम करू, 1 मिनिट टाइम, ठीक आहे, 1 मिनिट टाइम, एक डॉक्युमेंटेशन बनवतो तुमच्यासाठी प्रॉपर. शॉर्ट beginners, ओके, मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो, ठीक आहे, रूल ऍक्च्युली आहे काय आपला जावास्क्रिप्ट मध्ये कशासाठी लागेल, ठीक आहे. काय बोलले सर्वात आधी ब्रॅकेट मध्ये असेल तर काय होईल, ठीक आहे, सॉल्व एक्सप्रेशन इनसाइड पॅरेंथेसिस फर्स्ट, म्हणजे काय होईल, सर्वात आधी काय होईल, 2 आणि 3 ची ऍडिशन येईल, त्याच्यानंतर त्याची होईल मल्टिप्लिकेशन. आता फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, आपण तुमच्या समोर कॅल्क्युलेट करू, आपण ओपन केलं कॅल्क्युलेटर, बरोबर, काय बोलले ते आपल्याला, आता जर ब्रॅकेट नसतं तर काय झालं असतं, 3 आणि 4 ची पहिले मल्टिप्लिकेशन झाले असते, नंतर ऍडिशन झाले असते, असा मॅथमॅटिक्सचा रूल असतो, ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल का मला माहिती नाही, बट मग रूल असतात ते असं सांगतो, ठीक आहे. आपण आता चेक करू की 2 + 3 आलं, ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय केलं, त्याला 5 × 4 किती आलं, आन्सर आलं आपलं, ठीक आहे, 20. त्याच्यानंतर ओ कशासाठी असते, ऑर्डर, ठीक आहे, पॉवर्स आणि एक्सपोनंट, इव्हॅल्युएट एक्सपोनंट टू नेक्स्ट एक्झाम्पल, ठीक आहे. आता हे तर परफेक्ट आहे, ठीक आहे, हे तुम्हाला कळून गेलं असेल हे काय करते, ठीक आहे, पॉवर काढून देते, ठीक आहे. त्याच्यानंतर परफॉर्म डिव्हिजन फ्रॉम लेफ्ट टू राईट, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हे काय बोललंय की ती डिव्हिजन असते ती कुठून होते, इथून इथून, ठीक आहे, लेफ्ट टू राईट होतं, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन कुठून परफॉर्म होते, फ्रॉम लेफ्ट टू राईट, ठीक आहे. ऍडिशन कुठून परफॉर्म होते, टू लेफ्ट, म्हणजे पहिला काय असेल 5 नंतर 3 मग 2 येईल, पहिले 2 3 आणि 5 ने ऍड होणार, ठीक आहे, 5 3 अरे 2 ऍड, ठीक आहे, सेम ॲज सबट्रॅक्शन, ठीक आहे. सो आता याला जर आपण केलं, ठीक आहे, आता एक्झाम्पल घेऊ आपण, मी अजून त्याच्यानं तुम्हाला नीट समजेल, ठीक आहे. आता मी इथे console.log केलं, ठीक आहे, आता हे आउटपुटला 28 येते, बरोबर. आता मी एक काम करतो, याला आपण काढून देऊ आणि याला आपण देऊ मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. आता याचा एक्सपेक्टेड सर्वात आधी हे बघू आपण, ठीक आहे,
मी ब्रॅकेट टाकतो आणि पहिले याला आपण हे करू. ठीक आहे, आता काय आलं आपला आउटपुट. ठीक आहे, 12. ठीक आहे, 10 आणि 2 किती झाले आपले ते कॅल्क्युलेटर स्क्रीन शेअर करतो एक मिनिट. स्क्रीन ओके. ठीक आहे, सो इथे काय झालं, सर्वात आधी आपण काय केलं, आउटपुट मध्ये काय आलं आपल्याला 48. आता 48 कसं काय येते. ठीक आहे, सो आपण काय केलं, याच्यात पॅरेंथेसिस ऍड केले. पहिले काय झाले 10 प्लस 2 12 मल्टिप्लाय बाय 4 किती आलं 48. आता मी काय करतो, याला ब्रॅकेट काढून देतो. ठीक आहे, आता बाय डिफॉल्ट काय करेल, मॅथमॅटिक्स रूल प्रमाणे आपण ते चेक करू किती आलं याचं 18. का बरं, सर्वात आधी काय झालं असेल मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय आपण काय चेक करू 2 मल्टिप्लाय बाय 8 प्लस. ठीक आहे, मग काय झाले या दोन्हीचे काय झाले, सर्वात आधी मल्टिप्लिकेशन म्हणजे वेटेज कशाचं असतं मल्टिप्लिकेशनचं, नंतर काय झाली ऍडिशन झाली. बरोबर, मग उत्तर काय आलं आपल्याला 18. कळालं. इथे आपण काय कसं कॅल्क्युलेटर करतोय. ठीक आहे, 2 मल्टिप्लाय बाय 4 2 मल्टिप्लाय बाय 4 8 प्लस 10 आउटपुट किती येते 18. इथे किती आलं आपल्याला रिझल्ट मध्ये आले 18. ठीक आहे, तो हाच रूल आपल्याला कुठे फॉलो करायचा असतो, सेम आपल्याला फॉलो करायचा असतो आपल्या प्रोग्रामिंग मध्ये म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये. ठीक आहे, तो सिमिलर असता. ठीक आहे, तर हे कधी बी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सर्वात आधी काय होईल मल्टिप्लिकेशन होईल. ठीक आहे, जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायची नसेल तर कधी बी काय करायचं ब्रॅकेट टाकायचं आपल्याला. ठीक आहे, याच्यामध्ये ब्रॅकेट टाकून मग काय होईल पहिला ऑर्डर कशाला भेटेल ऍडिशनला भेटेल. ठीक आहे, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन होईल. जेव्हा तुम्ही कधी कोड करणार हे कधी बी लक्षात घ्या. आणि कधी बी काय होईल स्टार्टिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट होईल, राईट टू लेफ्ट नाही होत. ठीक आहे, आता तुमचा पुढचा आहे. ठीक आहे, कॉमन मिस्टेक बिगिनर. ठीक आहे, मेक आपण हा पार्ट आता. ठीक आहे, 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊ, त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करेल. ओके, ठीक आहे, आता काय पुढचा टॉपिक काय कॉमन मिस्टेक. ठीक आहे, बिगिनर्स मेक. ठीक आहे, जे ऑपरेटर यूज करतो. ओके, तो सर्वात आधी कोणते असते आपण जे बोललो होतो एक्झाम्पल इक्वल टू साइन मध्ये कन्फ्युजन. ओके, ठीक आहे, सर्वात आधी कोणते असते आपली याच्यामध्ये कन्फ्युजन 1 2. ठीक आहे, सो हे काय चेक करत आपल्यासाठी. ठीक आहे, 3 व्हॅल्यू. ठीक आहे, प्लस डेटा टाइप. हे कधी लक्षात ठेवायचं स्ट्रिक्ट ऑपरेटर असतात. ठीक आहे, जिथे 3 इक्वल टू चे साइन आले ते काय आलं स्ट्रिक्ट ऑपरेटर. हे काय चेक करेल व्हॅल्यू प्लस त्याचा डेटा टाइप. इथे सिंगल आलं, सिंगलचा अर्थ काय असतो सिंगल इक्वल साइन. तर हा चेक करताना फक्त व्हॅल्यू असेल. ठीक आहे, ती असाइन करेल व्हेरिएबलला. हा काय करेल आपली व्हॅल्यू असाइन व्हेरिएबल. ओके, त्याच्यानंतर हे एक झालं. ठीक आहे, परत एकदा नीट लिहितो विसरून जाईल. ठीक आहे, कधी लक्षात ठेवा. ठीक आहे, याचा अर्थ असं होतो. ठीक आहे, हा फक्त चेक करतो व्हॅल्यू. ठीक आहे, हा काय चेक करतो व्हॅल्यू प्लस डेटा टाइप. ठीक आहे, चेक. त्याच्यानंतर कोणतं आहे. ठीक आहे, एक सिंगल इक्वल टू साइन. ठीक आहे, हा काय करतो असाइन व्हॅल्यू व्हेरिएबल. ओके, सो हा 3 मधला डिफरन्स 1 2 आणि 3. ठीक आहे, डबल इक्वल टू साइन चेक व्हॅल्यू ट्रिपल. ठीक आहे, डेटा टाइप आणि व्हॅल्यू आणि सिंगल असाइन. ठीक आहे, व्हॅल्यू टू व्हेरिएबल. त्याच्यानंतर काय बोलले
परत तेच बोललो का इन्स्टेड यूज आपण हा पॉइंट आता ठीक आहे कव्हर केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असतं ऍडिंग नंबर. ठीक आहे, आता हा काय बोलले ते ठीक आहे. ठीक आहे, ऍडिंग नंबर अँड स्ट्रिंग बाय मिस्टेक. आता याचा आपण एक्झाम्पल घेतलं होतं. ठीक आहे, याने काय केलं 10 ठीक आहे डिफाईन केलं आधी व्हेरिएबल मध्ये आणि त्याचं काय ऑपरेशन परफॉर्म केलं. आपण काय ऍड केलं 5 ठीक आहे ऍज अ स्ट्रिंग ऍड केली. ठीक आहे, आउटपुट काय आलं 105. आपल्याला एक्सपेक्टेड आउटपुट काय होतं, एक्सपेक्टेड आउटपुट काय होतं आपल्यासाठी होतं आपल्याला 15. पण इथे काय आलं 10 ला ठीक आहे ऍज अ स्ट्रिंग ट्रीट करून काय केलं त्यांनी जावास्क्रिप्टने 5 ऍड करून दिला आणि काय आलं आपल्याला आउटपुटला 105 आणि हिला काय होतं आपल्याला 15. ओके, सो ही एक मिस्टेक झाली, ही पहिली झाली. ठीक आहे, याच्यात कन्फ्युजन. ठीक आहे, याच्यात काय कन्फ्युजन होतं इक्वल टू साईनचं. ठीक आहे, फर्स्ट ठीक आहे मिस्टेक मिस्टेक. ओके, त्याच्यानंतर ही आहे आपली सेकंड मिस्टेक, आपण नंबर मध्ये स्ट्रिंग ऍड करतो. ओके, त्याच्यानंतर आले आपले आता थर्ड मिस्टेक. ओके, सर्वात इम्पॉर्टंट जे आपण आता शिकलो. ओके, फॉरगेटिंग ऑपरेटर प्रेसिडेंट. सो आपण काय बोललो होतो, आपण जर ब्रॅकेट ऍड केलं ठीक आहे याच्यासाठी आपल्याला पहिले काय येईल आपलं जे एक्सपेक्टेड आउटपुट. ठीक आहे, पहिले होईल ऍडिशन. जर ब्रॅकेट ऍड नाही केलं तर काय होईल सर्वात आधी होईल आपली मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यानंतर ऍडिशन. तो कधी होईल ब्रॅकेट. ठीक आहे, ऍड करायचे जेव्हा आपण मल्टिपल ऑपरेटर यूज करू. ओके, त्याच्यानंतर लास्ट आहे आपला ठीक आहे प्लस कॉन्स. आपण कॉन्सची जी व्हॅल्यू होती ती चेंज करायला जातो. कॉन्सची व्हॅल्यू कधी चेंज नाही होत, कॉन्स्ट कधी बी असतो कॉन्स्टंट थ्रू आउट. ठीक आहे, प्रोग्राम. सो ठीक आहे, कधीच कॉन्स्टची व्हॅल्यू इन्क्रीज किंवा डिक्रीमेंट ठीक आहे करू आपण नाही शकत किंवा तिला मॉडिफाय नाही करू शकत. ह्या कधी बी लक्षात ठेवायचं आपल्या मिस्टेक. ठीक आहे, सर्वात आधी आपले इथे जयेश मी तुम्हाला सेंड करतो एक मिनिट. सो ठीक आहे, आज तर आपण काय बघितलं. ठीक आहे, आजचे टॉपिक एक मिनिट. ठीक आहे, सो आपण काय बघितलं आतापर्यंत. कुठे गेलं आपण आज बघितलं आपण सर्वात आधी कंपॅरिझन ऑपरेटर. सॉरी, कंपॅरिझन आपण कुठपर्यंत आलो होतो. ठीक आहे, ग्रेटर दॅन हे बघितलं होतं आपण. असाइनमेंट बघितली कंपॅरिझन. सर्वात आधी आपण बघितले होते लॉजिकल ऑपरेटर. ठीक आहे, याच्यात काय एक्झाम्पल बघितलं आपण लॉजिकल. ठीक आहे, अँड असलं काय असेल ट्रू ओनली बोथ कंडिशन ट्रू आलं तर आपल्याला आउटपुट मध्ये ट्रू होईल. ठीक आहे, लॉजिकल अँड ने सेम आपण बघितलं लॉजिकल ऑर ने असलं एक जरी कंडिशन ट्रू असली तर आपल्याला आउटपुट मध्ये ट्रू होईल. आणि लॉजिकल नॉट का होतो म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क. ठीक आहे, याचा अर्थ काय असतो जर ट्रू असेल तर आपल्याला फॉल्स करेल आणि फॉल्स असेल आपल्याला ट्रू होईल. ओके, सो त्याच्यानंतर स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन आपण बघितलं होतं. ठीक आहे, जर आपल्याला ठीक आहे दोन व्हेरिएबल मध्ये आपण दोन स्ट्रिंग जर स्टोअर केल्या ठीक आहे त्याला आपल्याला ॲज
ठीक आहे. आउटपुटमध्ये फुल एक डिस्प्ले करायचा असेल नेम तर आपण काय यूज करतो, ठीक आहे, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. आणि लास्ट, ठीक आहे, आपण यूज केले होते टर्नरी ऑपरेटर, त्याचा आपण सिंटॅक्स बघितला कंडिशन, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू इफ ट्रू आणि त्याच्यानंतर होती फॉल्स. आपण एक्झाम्पल बघितलं होतं एक मार्क्सचं, ठीक आहे. तर मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 35 असतील तर पहिली कंडिशन आपली काय होईल, ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यू ट्रू असेल तर येईल आउटपुटमध्ये आपल्याला 5 दिसेल, नाही तर काय येईल, फेल. ओके. सो आणि लास्टला आपण बघितलं, ठीक आहे, ऑपरेटर प्रेसिडेन्स जे आपण जो रूल बघितला होता, ठीक आहे, मॅथमॅटिक्समध्ये, त्याप्रमाणे आपण बोललो होतो की जर इथे तुम्ही याला आपण जर कन्सोल डॉट लॉग केलं, ठीक आहे, ह्या ॲडिशनला तिथे मल्टिपल आपण ऑपरेटर यूज करू तर काय होईल, सर्वात आधी मॅथमॅटिक्समध्ये काय मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यानंतर होईल, ठीक आहे, सर्वात होईल आपली ॲडिशन. मग याला आपण कसं काय करतो, याला जर आपण ब्रॅकेटमध्ये टाकलं, ठीक आहे, 5+2ला, तर काय पहिला म्हणजे काय म्हणते पहिला हे कोणाला भेटेल, ॲडिशन, आणि त्याच्यानंतर होईल मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. ओके. सो आपण हा रूल बघितला आणि लास्टला आपण बघितलं की ज्या कॉमन मिस्टेक असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण हे सर्व पॉईंट, ठीक आहे, बघितले. आता एक त्याच्यानंतर तुमचा जो टॉपिक असेल तो स्टार्ट होईल, ठीक आहे, फंक्शन जावास्क्रिप्टचे. बट त्याच्या आधी एक एक्सरसाइज आहे तुमच्या आत्तापर्यंत जेवढे टॉपिक झाले आपल्या त्याच्यावर, ती सॉल्व्ह झाली की त्याच्यानंतर आपण जो पुढचा असणार आहे, ठीक आहे, टॉपिक तो घेणार आहे जावास्क्रिप्ट, ठीक आहे, फंक्शन. सो ठीक आहे, सर्वात आधी तुम्ही हे ट्राय करा आधी क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचं आणि त्याच्यानंतर आपण, ठीक आहे, फंक्शन असेल तो स्टार्ट करू. ओके. काय प्रॉब्लेम असेल तर मेसेज करू शकता, ठीक आहे, आपण मग क्वेश्चन असेल तो सोबत सॉल्व्ह करू. कोणी, जयेशने? ठीक आहे, झाले सॉल्व्ह सर्व क्वेश्चन. झाले असतील तर इथे मेसेज मध्ये टाका की झाले असं. पण नेक्स्ट टॉपिकला स्टार्ट करू. ओके. ठीक आहे, तर एक आपण स्मॉल आता एक प्रोग्राम राईट करू. ओके. तो असेल सोर्स ट्रॅफिक लाईट्स डॉट एस.
सो इवन ठीक है नंबर and odd number using ternary ऑपरेटर. ओके, सर्वात आधी आपण एक नंबर घेऊ. 8 नंबर इज इक्वल टू 8 लेट, नंतर रिझल्ट चेक करू. नंबर मॉड्युलो 2 इक्वल टू 0. ठीक आहे, आपण काय राहील पहिली ट्रू कंडिशन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपले राहिले फॉल्स कंडिशन. सो इथे आपण टाकू फॉर एक्झाम्पल सेलिब्रेशन इमेज ऍड करू. ठीक आहे, नंबर इज इवन. आणि जर नसेल तर नंबर इज ऑड. आपल्याला काय करायचं याला कन्सोल डॉट लॉग रिझल्ट. ओके, सो आता पहिला आपण काय सेट करू, 8 साठी चेक करू. एक्सपेक्टेड इथे डबल झालं ना, काय आपला नंबर इवन आहे. ठीक आहे का, बरं 8 हा कोणता नंबर आहे, 9. आपण इथे काय लॉजिक वापरलं, नंबरला आपण रिमाइंडर काय घेतला, जर 0 आला तर तो आहे इवन, नाही तर काय आपला ठीक आहे 0 ने आला तर आहे तो आपला ऑड नंबर. ठीक आहे, आता आपण याला 9 ला चेक करू. ठीक आहे, आता काय आला नंबर इज ऑड. आता परत याला जर चेक केला आपण 11 तर काय आला आपल्या, ठीक आहे हा ऑड आहे. परत आपण चेक करू 14 ला. ठीक आहे, हा नंबर काय आहे, इवन नंबर आहे बरोबर. 12 काय आपला, 12 पण काय आहे नंबर इवन आहे. ठीक आहे, आपण 7 ला चेक करू. 7 काय आपला ऑड आहे, म्हणजे आपला जो प्रोग्राम आहे तो परफेक्टली एक्झिक्यूट ठीक आहे होतोय. ठीक आहे, या लॉजिक नुसार. आता हे लॉजिक काय होतं, आपण एक स्मॉल प्रोग्राम फक्त राईट केला आणि बघितलं. ठीक आहे, कोणत्या युजरने कोणता ऑपरेटर यूज केला आपण सर्वात आधी. ठीक आहे, टर्नरी ऑपरेटर ऑपरेटर. ओके, सो काय होतं सर्वात आधी आपण एक नंबर घेतला. ओके, त्याच्यानंतर आपण त्या नंबरला काय केलं बघा, इथे आपण ब्रॅकेट टाकले. ओके, तर त्या नंबरला चेक करताना आपण काय केलं, नंबर मॉड्युलो 2. ठीक आहे, म्हणजे या नंबरला जर 2 ने ठीक आहे जर रिमाइंडर काढला तर 0 येतोय का आपला. ठीक आहे, जर येत असेल ठीक आहे, जर रिमाइंडर काय असेल आपला रिमाइंडर इक्वल टू 0. ठीक आहे, रिमाइंडर जर 0 असेल तर काय तो आपला लगेच इथे जातो आपण टर्नरी ऑपरेटर मध्ये. ओके, ठीक आहे, ठीक आहे. सो आता इथे काय चेक करेल, आपण मोठं करू आधी. ठीक आहे, या कंडिशनला आला. ठीक आहे, याचा सिंटॅक्स पहिले काय राहतो, सिंटॅक्स मध्ये टर्नरी मध्ये कंडिशन ही आपली आली कंडिशन, त्याच्यानंतर व्हॉट इफ व्हॅल्यू ट्रू. ठीक आहे, ही जर व्हॅल्यू ट्रू झाली म्हणजे काय आपला नंबर इज इवन प्रिंट होईल, नाही तर काय होईल व्हॅल्यू फॉल्स काय ते नंबर काय आहे ऑड आहे. पहिले काय चेक करेल तो इथे कंडिशन, अरे याचा रिमाइंडर 0 येतोय का या नंबरचा. ठीक आहे, 0 येतोय, काय प्रिंट होईल आपली ट्रू कंडिशन वाली.
नंबर इज इवन नाहीये, तर नंबर इज ऑड, तसं आपण इथे गेलो होतो. मध्ये आपल्या ओके इथे चेक केलं होतं आपण बरोबर. इथे ठीक आहे, आपला प्रोग्राम होता बरोबर. इथे आपण चेक केलं होतं नंबर ऑड आहे की इवन आहे. आता सेम आपण आता असे थोडे जे प्रोग्राम असतील ते तुम्हाला स्वतः ट्राय करावं लागतील. तुमचं लॉजिक जेव्हा तुम्ही लॉजिक बिल्डिंग करणार तेव्हा ठीक आहे. सो आता आपला जो नवीन टॉपिक आहे ठीक आहे, फंक्शन. ठीक आहे, आपण आता पुढचा जो टॉपिक आहे ठीक आहे जावास्क्रिप्ट फंक्शन, त्याचं इंट्रोडक्शन आपण बघणार आहे. ठीक आहे, सर्वात आधी आपण याच्या यूज जावास्क्रिप्ट फंक्शन. ठीक आहे, पहिले ते एखादा ऑफिशियल इथे WT स्कूल वरती जाऊन आपण चेक करू की तिथे म्हणता काय ऍक्च्युली. सो ठीक आहे, व्हॉट आर द फंक्शन. ठीक आहे, फंक्शन आर युजेबल ब्लॉक ऑफ कोड टू डिझाईन फॉर पर्टिक्युलर टास्क. ठीक आहे, म्हणजे काय असतो, एक आपण कोड लिहितो कशामध्ये, फंक्शन आर रियुजेबल. ठीक आहे, हा खूप मेन पॉईंट आहे. ठीक आहे, रियुजेबल ब्लॉक ऑफ कोड डिझाईन फॉर पर्टिक्युलर टास्क, म्हणजे एखादा पर्टिक्युलर टास्क असला, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता सम करायचे असेल. ठीक आहे, तर पर्टिक्युलर टास्क साठी आपण काय लिहितो, एक फंक्शन लिहितो, म्हणजे काय तो रियुजेबल ब्लॉक ऑफ कोड. ठीक आहे, आपण इथे एक्झाम्पल मध्ये गेलो तर मी एक फंक्शन तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल लिहून दाखवतो. ठीक आहे, आपण काय करू, फंक्शन. ठीक आहे, ऑटोमॅटिक येते. आपण इथे लिहू, तिचं नाव देऊ सम. ओके, लेट ए 5 लेट बी टू 10. ठीक आहे, आणि इथे मी काय करेल, console.log ए प्लस बी आणि ते खाली कॉल करेल फंक्शनला. ओके, केलं एंटर. ठीक आहे, काय आलं आपल्याला 15 आउटपुट आले. ठीक आहे, इथे काय करतोय आपण, फक्त फंक्शन इथे केलं आपण फंक्शन डिक्लेरेशन आणि इथे काय केलं आपण फंक्शन आपण केले कॉल. ठीक आहे, आता जिथे बी मला ठीक आहे हे यूज करायचं असेल हा ब्लॉक ऑफ कोड, ते बोललो ते काय आपल्यासाठी फंक्शन काय आहे, एक रियुजेबल ब्लॉक ऑफ कोड. म्हणजे मला जिथे ठीक आहे मला इथे नीड होईल की मला कॅल्क्युलेशन करायचं, म्हणजे ऍडिशन करायची यांची, मी काय करेल तिथे इथे याला कॉल करून देत जाईल फक्त. ठीक आहे, म्हणजे एक डिफरंट जरी प्रोग्राम असला माझं, फॉर एक्झाम्पल इथे असलं. ठीक आहे, तुम्ही मल्टिपल लाईन्सचा कोड केला, तिथे तुम्हाला ऍडिशन करायचं असेल, तुम्ही काय करणार, माझं फंक्शन आपण बनवलंय. ठीक आहे, रियुजेबल, त्यांच्या डेफिनेशन प्रमाणे रियुजेबल ब्लॉक ऑफ कोड, हे आपण काय करू फक्त तिथे कॉल करून देऊ, जेणेकरून काय होईल आपल्याला परत परत. ठीक आहे, सेम या ऍडिशन साठी. ठीक आहे, आपण ऍडिशन लेवलला याच्यासाठी परत कोड करण्याची गरज नाही राहणार, आपण कोड एकदाच करू आणि त्या फक्त या फंक्शनला जिथे आपली नीड असेल. ठीक आहे, whenever. ठीक आहे, whenever we need to perform addition. ठीक आहे, आपण काय करू फक्त या फंक्शनला कॉल करू. आणि कॉल कसं काय करता फंक्शनला, त्याचं नाव आणि ठीक आहे 2 ब्रॅकेट्स आणि त्याच्यानंतर सेम फंक्शन डिक्लेअर कसं काय करता, सिंटॅक्स काय म्हणतो, सर्वात आधी आपण लिहायचं फंक्शन कीवर्ड, त्याच्यानंतर फंक्शनचं नाव, फॉर एक्झाम्पल इथे ऍडिशन, हा झाला एक ब्लॉक, त्याच्यानंतर कन्सोल
त्याच्यानंतर काय करायचं, हे झालं आपलं डिक्लेरेशन आणि हे काय होईल आपलं आता फंक्शन. इथे करू कॉल. कसं काय, फंक्शनचं नाव ब्रॅकेट. ठीक आहे. सो फंक्शन एक्झिक्यूट व्हेन दे कॉल ऑर इनवोक. म्हणजे आपण बघितलं बघा, इथे फंक्शनला कॉल केलं, इथे काय आलं, कॉल केलं त्यानंतर ते काय होईल, ते फंक्शन रन होईल. ठीक आहे. लास्ट पॉईंट काय, फंक्शन आर फंडामेंटल्स इन ऑल. ठीक आहे, प्रोग्रामिंग लँग्वेजेस. म्हणजे प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्याच्यात काय यूज करतो आपण, फंक्शन. ठीक आहे, यूज करता, कारण फंक्शन आर फंडामेंटल इन ऑल प्रोग्रामिंग लँग्वेजेस. ठीक आहे. सो पुढचा पॉइंट आहे त्यांचा. ठीक आहे, कॉलिंग फंक्शन जे आपण इथे बघितलं. ठीक आहे, इथे आपण काय केले, फंक्शन कॉल केले. ओके, इथे फंक्शन राईट केले, म्हणजे फंक्शन इथे डिक्लेअर केले आणि इथे फंक्शन आपण केले. ठीक आहे, कॉल. सो नेक्स्ट काय आपला पॉइंट. ठीक आहे, फंक्शन पॅरामीटर. ठीक आहे, पॅरामीटर्स अलाउ टू सेंड व्हॅल्यू टू अ फंक्शन. ठीक आहे, पॅरामीटर आर लिस्टेड इन पॅरेंथेसिस इन फंक्शन डेफिनेशन. ठीक आहे, म्हणजे काय असतं, इथे आपण लिहितो पॅरामीटर. फॉर एक्झाम्पल लेन ए इन बी. आता हे काय पॅरामीटर आहे. ओके, आता आणि बी. आता आपण ह्याचा सिंटॅक्स बघितला. ठीक आहे, जावास्क्रिप्ट मध्ये, सॉरी ह्याच्यात ए आणि बी. ठीक आहे, आता इथे रिटर्न त्यांनी कीवर्ड यूज केलाय, तो आपण नंतर एक्सप्लेन करू. बट सर्वात आधी काय इथे हे दोन्ही काय. ठीक आहे, हे आहे पॅरामीटर. ओके, अरे हे इंट आपण हे यूज करत, सॉरी. तर इथे ए हे आपण ए आणि बी, आणि इथे काय करू आपण, रिटर्न ए प्लस बी. ओके, त्याच्यानंतर आपण काय करू, याला इथे कॉल करू. सो या प्रकारे आपण फंक्शन, ठीक आहे, राईट करतो. आणि फंक्शनची, ठीक आहे, डेफिनेशन आहे की फंक्शन काय, सर्वात आधी फंक्शन आर युजेबल ब्लॉक ऑफ कोड डिझाईन फॉर पर्टिक्युलर टाईप. जसं आपण बघितलं की जर आपल्याला ऍडिशन करायचं असेल तर आपण एकदाच कोड लिहू आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, ते एक्झिक्यूट करू. जेव्हा आपल्याला एक्झिक्यूटची गरज असेल तेव्हा त्याला कॉल किंवा इग्नोर करू. ठीक आहे, आणि काय फंक्शन आर फंडामेंटल्स नॉन प्रोग्रामिंग लँग्वेज. जेवढ्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्याच्यात काय फंक्शन आहेत ते फंडामेंटली म्हणजे यूज करता. ओके, जेव्हा फंक्शन कॉल करायचं असतं आपण काय करतो, फंक्शन आर एक्झिक्युटेड वेन दे कॉल. ठीक आहे, तो कोड एक्झिक्यूट केव्हा होईल, जेव्हा आपण त्याला कॉल किंवा इनवोक करू. म्हणजे एकच आहे. ठीक आहे, कॉल करणं आणि इनवोक करणं. म्हणजे आपण, ठीक आहे, आपण जसं पॅरेंथेसिस लिहिला, ठीक आहे, फंक्शनचं नाव, त्याच्यात नंतर दोन पॅरेंथेसिस. याच्याने काय होईल, फंक्शन विल कॉल. तर नेक्स्ट आहे, ठीक आहे, आपण पॅरामीटर्स बघितले. ठीक आहे, आपण कसा व्हॅल्यू सेंड करतो. ठीक आहे, फंक्शन मध्ये. तर इथे एक्झाम्पल. ओके, हे काय आहे पॅरामीटर्स. ठीक आहे, त्या फंक्शनचे ए प्लस ए आणि बी. ओके, सेम. ठीक आहे, हे नेम आहे, ते काय पॅरामीटर आहे. आता सेम, ठीक आहे, सेल्सिअस काय ते इथे पाठवले, हे पण एक पॅरामीटर आहे. हे काय फर्स्ट नेम लास्ट नेम. हे काय फंक्शनचं नाव, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आहे पॅरामीटर. ओके, सो हे आहे आपलं फंक्शनचं इंट्रोडक्शन. आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा फुल डिटेलमध्ये बघणार आहे उद्या फंक्शन काय असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर फंक्शनची नीड काय, ज्याप्रमाणे आपण व्हेरिएबल्स, डेटा टाईप आणि लास्टला ऑपरेटर बघितले त्याच प्रकारे आपण बघणार आहे. ठीक आहे, उद्या फंक्शन. ओके, सो ठीक आहे, आता एक मिनिट आहे फक्त. आकाश सर आता अटेंडन्स घेतील.